ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मिनी सरस प्रदर्शन 2025 विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकुसर कोल्हापुरी ठसका कोल्हापुरी साज यासह बरंच काही दिनांक 6 ते 10 जानेवारी 2025 आजच भेट द्या। स्थळ कागलकर हाऊस परिसर जिल्हा परिषद नागाळ पार्क कोल्हापूर। दुचाकी व चारचाकी गाड्यांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। जिल्ह्यात व शहरात होणाऱ्या दुचाकी व चारचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे। या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने पथकाने तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार राम कोळी व सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित चोरटा नागेश हनुमंत शिंदे वय 30 राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले हा चोरीतील टेम्पो घेऊन शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नागेश शिंदे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार संतोष बाबासो देटके वय 40 राहणार तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। नागेश शिंदे याने 5 मोटारसायकल व 6 चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली। नागेश शिंदे व याचे आणखी 2 साथीदार मुस्तफा सुपे महमद वय 50 व करीम शरीफ शेख वय 64 दोघेही राहणार सेकंड क्रॉस जनता कॉलनी जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक। या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून 2 टेम्पो 2 मारुती सुझुकी कार 1 बोलेरो पिकअप व 1 हुंडाई वेरेना असा एकूण 6 चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या। तसेच पथकाने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी कागल या ठिकाणी सापळा रचून इमाम साब रसूल साब मुलनवार वय 45 राहणार कुरटपेटी बेटगिरी जिल्हा गदग राज्य कर्नाटक याच्याकडूनही चोरीतील टेम्पो जप्त केला आहे। असा एकूण 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस उपनिरीक्षक आतिश मेत्रे तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी यांच्यासह अन्य पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।